नमस्कार मित्रांनो, मी आकाश परब. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. टॉपिक 3 मधला आपण लसावी आणि मसावी मधला मसावी बघणार आहोत. आपण HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर मसावीचे बेसिक प्रकार बघणार आहोत पहिल्यांदा. काल आपण लसावीचे बघितलं होतं, तर आज मसावीचे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 180, 324, 252 तर यांचा मसावी किती? आता मसावी म्हणजे काय माहिती आहे का? हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे ते फॅक्टर, कॉमन फॅक्टर जो आहे तो सर्व संख्यांमधून यायला पाहिजे, तरच त्याला मसावी म्हणतात. चला तर मग आपण कालच्या सारखाच बॉक्स बनवून घेऊया. पहिल्यांदा 324 मोठी संख्या आपण शेवटला मांडलेली आहे. इथं मोठी संख्या कधी पण शेवटलाच मांडायची. 252 आणि 180. आता या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2 ने जातो. मग आपण आता इथं आपले विभाज्यतेच्या कसोट्या कामाला येणार आहेत. आता इथं 18 आहे. 18 आहे म्हणल्यावर ह्याला 3 ने पण, 9 ने पण, 5 ने पण आणि 2 ने पण या संख्यांना भाग जातो. आता इथं 252 आहे. याला 2 ने पण भाग जातो. 252 म्हणल्यावर 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. याला 9 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो. आता इथं 324 आहे. तर ह्याला कशाने भाग जातो? 3 4 5 6 7 8 9. तर इथं पण यांची बेरीज 9 होत आहे. याला 2 ने पण जातो, 3 ने पण जातो, 4 ने पण जातो, 9 ने पण जातो. मग आता सर्वप्रथम आपण 9 नेच भाग घालू याला. 9 ने 9 एकम 9, 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 आलं. आता 9 त्रिकम 27 येते. मग 25च्या पुढे जाते. मग म्हणून आपण 9 दोन्ही 18 करणार आहोत. 18 7 उरले. 8 9 72 8 आलं इथं. आता 9 त्रिकम 27, 5 उरले. 6 9 54 6 आला इथं. 9 ने भाग गेलेला आहे सर्वांना. कसं हायेस्ट कॉमन फॅक्टर विचारलेलं आहे, त्यामुळं जेवढी मोठ्यात मोठी संख्येने भाग जाईल तेवढा चांगलाच आहे आपल्यासाठी. आता इथं आपण काय करू? 4 ने भाग जातो सर्वांना. 4 ने भाग घालू. मग 4 पंचे 20, 4 7 28, 4 9 36 बरोबर. तर आता इथं 5 ही संख्या आहे आणि इथं 7 आहे आणि इथं 9 आहे. मग ही तिन्ही पण अंक, हे जे तिन्ही अंक आहेत ते कोणत्याच असं पाड्यामध्ये नाही आहेत. म्हणजे यांना 2 ने पण भाग जात नाही, 3 ने पण भाग जात नाही असं. मग त्याच्यामुळं उत्तर आपलं एवढंच असणार आहे इथं. 9 गुणिले 4, 9 चौक 36. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 36. हे आपलं फायनल उत्तर आहे. तर मग दुसरा प्रश्न बघूया. 12, 15 आणि 18चा मसावी काढा म्हणलेत. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे तुमचा पण सराव होईल. तुमचा सराव व्हावा म्हणूनच मी असं प्रश्न देतोय तुम्हाला. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये दिलात तर मग मला कळेल की तुम्ही खरंच बाबा सोडवत आहे म्हणून. तिसरा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठीच आहे. त्याचं पण उत्तर मला तुम्ही कमेंटमध्येच द्या. चला तर मग आपण चौथा प्रश्न बघूयात. आता सेम काल आपण लसावीमध्ये शिकलो होतो. आता आज मसावी काढायचं तोच प्रकार आहे, पण मसावी कसं काढायचं तो बघणार आहोत आपण. आता सेम प्रोसेस असणार आहे इथं पण. कॉमन काढणे आणि इथं एक वेगळी प्रकार आहे. म्हणजे असं वेगळं काहीतरी आहे. म्हणजे पॉवर कमी असलेली संख्या घेणे इथं. कारण की आपल्याला मसावी काढायची आहे. काल लसावी काढायचं होतं तर आपण काय केलं होतं? पॉवर जास्त असलेली संख्या घेतलं होतं. मग आता आपण आज पॉवर कमी असलेली संख्या घेणार आहोत. पण ह्याच्यामध्ये नोट काय माहिती आहे का?
तिन्ही कंसामध्ये ही संख्या कॉमन पाहिजेच, नसून चालणार नाही, असायलाच पाहिजे कॉमन. आता इथं ए आहे, इथं पण ए आहे, इथं पण ए आहे. मग आता इथं आलं ए, तर ए ची पॉवर कमी कोणत्याच कंसात आहे ते शोधायचं. इथं ए ची पॉवर 7 आहे, इथं ए ची पॉवर 3 आहे, इथं ए ची पॉवर 2 आहे. तर हे घ्यायचं ए ची पॉवर 2, कारण की पॉवर कमी असलेली संख्या घ्यायची आपल्याला. आता बी इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. तर बी आपण घेतलेलं आहे, कारण की तिन्ही कंसामध्ये येते बी. मग इथं बी ची पॉवर 3 आहे, इथं बी ची पॉवर 4 आहे, इथं बी ची पॉवर 2 आहे. मग आता बी ची पॉवर 2 ही कमी पॉवर असलेली संख्या घेतलेल्या आहेत आपण. आता सी इथं आहे पण इथं नाही आहे, इथं नाही आहे. डी इथं नाही, इथं आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. ई फक्त इथंच आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे. मग त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे, एवढंच असणार आहे, ए ची पॉवर 2 आणि बी ची पॉवर 2. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की मसावी विचारलं की पॉवर कमी असलेली संख्या घेणे आणि सर्व ह्याच्यामध्ये कॉमन असायला पाहिजे ती संख्या. आता हे 5वा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही सोडवा आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. मग मी चेक करून सांगेन तुम्हाला बरोबर आहे की चुकीचं आहे ते. तर आता 6वा प्रश्न बघूयात. 3 ची पॉवर 2, 5 ची पॉवर 7, 7 ची पॉवर 2. दुसऱ्या कंसामध्ये आता 3 ची पॉवर 7, 7 ची पॉवर 3, 5 ची पॉवर 2. तिसऱ्या कंसामध्ये 3 ची पॉवर 10, 5 ची पॉवर 3, 11 ची पॉवर 2. तर यांचा मसावी काढायचा आहे. कधी बी मित्रांनो लसावी विचारलंय का मसावी विचारलंय ते नीट बघूनच आपण असल्या प्रश्नामध्ये सोडवायला चालू करायचं आहे, कारण की हे प्रश्न खूप सोपे असतात. पण ह्याच्यामध्ये आपण बघतो काय गडबडीमध्ये काय होतं, तर आपण मसावी विचारलेलं असतं, लसावी काढून टाकतो. आणि लसावी पण ऑप्शनमध्ये असते, तिथं उत्तरामध्ये ऑप्शनमध्ये असते. मग आपण काय करतो, गडबडीत ते ऑप्शन टिक मार्क करतो आणि पुढे जातो. मग त्याच्यामुळं आपला 1 मार्क जातो तिथं. तसं होऊ नये. तुम्ही प्रश्न पहिल्यांदा पूर्ण नीट वाचायचं, मगच उत्तराला सुरुवात करायची. आणि शक्यतो बेसिक मेथडच वापरायचं, कारण की ट्रिक वगैरे आजकाल कोण म्हणजे एवढं लक्षात ठेवत बसत नाही. बेसिक मेथड असलं ना सुटत जातं गणित, बरोबर सुटते सगळं. चला तर मग 6वा प्रश्न बघूया. विषयांतर्गत व्हायला आपला विषय. मग आता ह्याच्यामध्ये कॉमन हुडकायची, कॉमन संख्या. कॉमन संख्या कोणती? 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं पण 3 आहे. आणि 3 ची पॉवर, आता कमी पॉवर असलेली संख्या कोणती? इथं 3 ची पॉवर 2 गुणले. आता दुसरी कॉमन संख्या कोणती आहे? 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे. मग 5 घ्यायचं. कमी पॉवर असलेली संख्या कुठं आहे? इथं 7 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. मग ही घ्यायचं. आता इथं 7 आहे, इथं पण 7 आहे, पण इथं नाही आहे. त्याच्यामुळे आपण 7 घेणार नाही, कारण की इथं असलं असतं तरच घेतलं असतं, नाहीतर नाही. तर मग इथं 11 आहे. 11 तर ह्याच्यामध्ये पण नाही, ह्याच्या पण नाही, मध्ये पण नाही. मग आपण आपलं उत्तर आलेलं आहे एवढंच. 3 ची पॉवर 2 आणि 5 ची पॉवर 2. चला तर मग 7वा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न सेम आपण काल लसावीमध्ये शिकलेले आहेत, आता सेम मसावीमध्ये शिकणार आहोत. मग ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, लसावी आणि मसावी प्रश्न सेमच असतात. फक्त बघायचं काय आपल्याला, लसावी विचारलाय का मसावी विचारलाय, एवढंच बघायचं आहे. एवढं बघितलं तरच तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. तर मग प्रश्नात सुरुवात करूया आपण. आता याचे फॅक्टर करायचं. मग आता याचे फॅक्टर काय होईल? 3 दोन्ही 6, मग +3 आणि +2, 3 आणि 2 5, बरोबर झालेलं आहे फॅक्टर. आणि ह्याचे फॅक्टर काय होईल? +2 आणि +2.
बेदोनी 4, 2 आणि 2 4 हे आपले फॅक्टर मिळालेले आहेत आपल्याला. चला तर मग सोडवायला चालू करूयात आपण गणित. x² प्लस 3x प्लस 2x प्लस 6. आता यातला हे x कॉमन काढायचं. x कॉमन काढल्यानंतर x प्लस 3 आणि यातलं 2 कॉमन काढायचं प्लस 2. मी ह्याच्यामध्ये परत x प्लस 3 झालेलं आहे. मग आता इथं x प्लस 3 आणि x प्लस 2 हे दोन फॅक्टर मिळालेले आहेत आपल्याला. आता दुसरा कंस सोडूयात. x² प्लस 2x प्लस 2x प्लस 4 बरोबर. आता x कॉमन काढायचं. x प्लस 2 प्लस 2 कॉमन काढायचं x प्लस 2. आता इथं x प्लस 2 मिळालेला आहे आणि x प्लस 2च मिळालेला आहे इथं पण. आता ह्याच्यामध्ये आपण काल लसावीमध्ये सर्व घेतलं होतं. आता मसावीमध्ये काय करायचं म्हणजे HCF मध्ये काय करायचं इथं ह्या दोन्हीमध्ये कॉमन असलेल्याच संख्या घेणे. मग आता x प्लस 2 इथं पण आहे इथं पण आहे. मग हे x प्लस 2 एवढंच आपलं उत्तर असणार आहे. आणि 9वा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. सोडून मला उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा.